यानंतर पुन्हा महाराष्ट्राकडे येऊया। छत्रपती संभाजीनगरच्या वैजापूर तालुक्यामध्ये प्रचंड नुकसान झालंय। मात्र तब्बल 11 ते 15 फूट माती वाहून गेली आहे। अक्षरशः या ठिकाणी आधी शेतजमीन होती का हा प्रश्न पडावा अशी स्थिती आहे। त्यामुळे पैसे नको पण आमची माती द्या अशी आर्त हाक शेतकरी मारतायत। जायकवाडीतून अजूनही विसर्ग सुरू असल्यामुळे वैजापुरातल्या अनेक शेतांमध्ये अजूनही पाणी कायम आहे। शासनाने कितीही मदत दिली तरी नुकसान भरून निघणार नसल्याचं शेतकऱ्यांनी बोलून दाखवलं। नारंगी सारंगी नावाची नदी आहे, त्यामध्ये खूप मोठ्या प्रमाणावर एकाच वेळी विसर्ग करण्यात आला आणि त्यानंतर इथली जमीन खरवडून गेली आणि पीक नाही तर इथली माती सुद्धा घेऊन गेली। आता मी हे तुम्हाला किती जमीन खरवडून गेलेली आहे हे टेपनी मोजून दाखवणार आहे। माझ्यासोबत हा टेप आहे आणि आपण बघूयात की किती फुटापर्यंत ही जमीन खरवडून गेली आहे। तर इथं आपण जर टेप लावला तर साधारणपणे जवळपास आपण पाहिलं तर 6, 7, 8, 9, 11 फूट या ठिकाणी जमीन जी आहे ती या ठिकाणी खरवडून गेली आहे। मी माझ्या सहकार्याला सांगतो की त्यांनी हे कॅमेरामध्ये दाखवावं की किती फूट या ठिकाणी जमीन खरवडून गेलेली आहे। परिस्थिती फार बिकट आहे, कारण की पहिलंच कर्ज काढून रिपेअर केली ती, आता शक्यच नाही माझ्याच्यानं रिपेअर होणं। काय खाणार, काय करणार, आम्ही दिवाळी कशी करणार, दसरा कसा करणार, तुम्हीच सांगा आता आम्हाला। आमचा आवाज फक्त शासनापर्यंत पोहोचावा आणि शासनाला हेक्टरी इथं 4 लाख रुपये दिले तरी होणार नाही, नाही होणार। पार माती सगट, शेतीत काहीच नाही राहिलं। पूर्ण शेती माती 2-2, 2.5 फूट माती खोल गए, झाडं बिडं सगळं पूर्ण कपाशी मका पूर्ण वाहून गेलेलं आहे। काही ठिकाणी तर 10, 15, 20 फूट गड्डे झालेले आहेत। नारंगी सारखीचं खूप काही पाणी आलं, त्याच्यामुळे खूप वाईट झालं। 6 एकराला खर्च कपाशीला किती येतो? जवळजवळ 1 लाख रुपये खर्च केलेला होता इथं। तेवढा सगळं स्वप्न शासनाने काहीतरी पर्याय व्यवस्था करावी। त्याच्याकरता शासनानं आम्हाला माती भरून देणे। माती पाहिजे, माती, पैसे नको। त्यांना पैसे नको आहेत, जमीन द्या। त्याहीपेक्षा तो म्हणतोय की माती द्या, माती ज्यातून आम्ही ही शेती जी वाहून गेली आहे ती भरून काढू आणि पुन्हा शेती करू, नाहीतर हे भरून कसं काढायचं हा त्यांच्या समोरचा प्रश्न आहे। आता हे वस्तुस्थिती तरी सरकार या शेतकऱ्यांच्या मदतीसाठी धावून येईल आणि त्यांना मदत करेल अशी आपण अपेक्षा करूया। शेवटी आपल्या हातात दुसरं काहीच नाही। कॅमेरामन धनंजय दारुंटेसह मी कृष्णा केंडे, एबीपी माझा, वैजापूर, छत्रपती संभाजीनगर।